तुम्ही झाडांना थॉर्न्स म्हणजे काठे बघितले आहेत? तुम्ही झाडांना वायरसारखा टेंट्रिलर पार्ट बघितला आहे? तुम्हाला माहीत आहे पोटॅटो, ओनियन हे नक्की कोणते पार्ट आहेत प्लांटचे? नाही ना? चला तर मग या व्हिडिओमध्ये आपण या सगळ्या गोष्टींना डिस्कस करूया. कारण हा कुठला जनरल टॉपिक नाही, तर हा नीट CETसाठीचा अगदीच इम्पॉर्टंट पार्ट आहे. व्हिडिओच्यामध्ये काही PYQsला आपण सॉल्व करणार आहोत, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे तुम्हा सर्वांचे द इझी बायो हब या एज्युकेशनल चॅनलमध्ये, जिथे आपण शिकत आहोत मॉर्फॉलॉजी ऑफ फ्लावरिंग प्लांट्सचा पार्ट 2. जास्त वेळ न घालवता स्टार्ट करूया आजच्या या टॉपिकला. विद्यार्थी मित्रांनो, स्टार्ट करूया मॉडिफिकेशन ऑफ स्टेमपासून. आपल्याला माहीत आहे स्टेमचे महत्त्वाचे फंक्शन कंडक्शन आणि सपोर्ट हे आहे. या व्यतिरिक्त काही ॲडिशनल फंक्शन परफॉर्म करण्यासाठी स्टेममध्ये काही स्ट्रक्चरल चेंजेस येतात, यालाच आपण मॉडिफिकेशन असे म्हणतो. मॉडिफिकेशनला आपण डिफाईन करू शकतो, मॉर्फॉलॉजिकल चेंजेस ऑकर इन अन ऑर्गन टू परफॉर्म स्पेशल फंक्शन इज कॉल्ड ॲज मॉडिफिकेशन. तर सर्वात पहिले आपण अंडरग्राऊंड मॉडिफिकेशन स्टडी करणार आहोत. अंडरग्राऊंड मॉडिफिकेशन ऑफ स्टेम हा एरियल पार्ट म्हणून नव्हे तर अंडरग्राऊंड पोर्शन म्हणून ग्रो होतो, म्हणजे सॉईलच्या खाली याची वाढ होते आणि म्हणूनच याला अंडरग्राऊंड मॉडिफिकेशन ऑफ स्टेम असं म्हटलं आहे. अंडरग्राऊंड मॉडिफिकेशन ऑफ स्टेममध्ये आपण 4 सब टाईप स्टडी करणार आहोत. रायझोम, सेकंड बल्ब, थर्ड स्टेम ट्यूबर आणि फोर्थ कॉम. रायझोमचं एक्झाम्पल आहे जिंजर, ज्यामध्ये क्लिअरली डिस्टिंक्ट अशा नोड्स आणि इंटरनोड्स प्रेझेंट आहेत. ॲक्झिलरी बड आणि अपायकल बडचं प्रेझन्स दिसतं, ज्यामुळे शूट सिस्टीम ग्रो झालेली दिसते आणि व्हेंट्रल साईडला ॲडव्हेंटिशियस रूट सिस्टीमची ग्रोथ दिसत आहे. सो रायझोम इज द अंडरग्राऊंड स्टेम. सेकंड मॉडिफिकेशन आहे बल्ब, ज्यामध्ये आपण ओनियनला स्टडी करणार आहोत. ओनियन हा यामध्ये स्टेम हा रिड्युस्ड फॉर्ममध्ये डिस्क शेपमध्ये प्रेझेंट असतो, जिथून ॲडव्हेंटिशियस रूट सिस्टीम ग्रो झालेल्या दिसतात. आणि जो इडिबल पार्ट आहे तो आहे लीफ बेसिस. लीफ बेसिस ज्या इडिबल आहेत त्यांना कॅटाफिल्स असे म्हणतात आणि वरचं जे कव्हरिंग आहे थिन आणि मेम्ब्रानस, याला ट्युनिक असं म्हटलं जातं आणि म्हणूनच ओनियन हा ट्युनिकेटेड बल्बचं एक्झाम्पल आहे. थर्ड आहे स्टेम ट्यूबर, ज्यामध्ये आपण पोटॅटोला स्टडी करणार आहोत. पोटॅटोमध्ये नोड्स आणि इंटरनोड्स या क्लिअरली डिस्टिंक्ट नाहीत, तरीही त्या ठिकाणी ॲक्झिलरी बर्ड्सचं प्रेझन्स दिसतं, ज्याला आपण आय ऑफ पोटॅटो असे म्हणतो. पोटॅटोच्या अपायकल एंडला रोज एंड आणि बेसल एंडला हील एंड असं म्हटलं जातं. पोटॅटो हा फूड स्टोरेजमुळे स्वोलन झालेला दिसतो आणि म्हणूनच त्याला स्टेम ट्यूबर असं म्हटलं गेलेलं आहे. फोर्थ एक्झाम्पल आहे अमॉर्फोफायलस, जे मॉडिफिकेशन आहे कॉम. कॉममध्ये आपल्याला नोड्स आणि इंटरनोड्स दिसतात, ज्या सर्क्युलर मॅनरमध्ये प्रेझेंट आहे. यामध्ये अपायकल बर्ड ही प्रेझेंट असते, जी सर्वात मोठी आहे आणि ॲक्झिलरी बर्ड्स ह्या सर्क्युलर नोड्सजवळ प्रेझेंट आहे, जिथून डॉटर कॉमचं फॉर्मेशन होतं. त्यानंतर स्टडी करणार आहोत आपण सब एरियल मॉडिफिकेशन ऑफ स्टेम. यामध्ये आपण 4 टाईपची मॉडिफिकेशन स्टडी करणार आहोत. सब एरियल मॉडिफिकेशनमध्ये 4 टाईपचे मॉडिफिकेशन पाहायला मिळतात: रनर, स्टोलन, सकर आणि ऑफसेट. त्यापैकी रनर हा जो टाईप आहे, यामध्ये स्टेम हे अतिशय वीक असतं आणि त्यामुळे ते जमिनीवर क्रिपिंग मॅनरने रन करतं आणि म्हणूनच याला आपण रनर असे म्हटलं आहे. याचं एक्झाम्पल आहे लॉन ग्रासेस. सेकंड डायग्राम आपल्याला दिसते आहे स्टोलन. स्टोलनमध्ये सुद्धा वीक स्टेम दिसतो आहे, पण या ठिकाणी जी ग्रोथ दिसते आहे ती थोडी बेंड फॉर्ममध्ये दिसते आहे, म्हणजे स्टेम थोडासा अपवर्ड मूव्ह करून परत डाऊनवर्ड डायरेक्शनने ग्रो होतो आणि तिथे नवीन प्लांटचं फॉर्मेशन करतो. यालाच आपण स्टोलन असे म्हणू. त्यानंतर थर्ड मॉडिफिकेशन आहे सकर, ज्यामध्ये स्टेम हा अंडरग्राऊंड बेस ऑफ रूटपासून अराईज होतो आणि हा हॉरिझॉन्टली ग्रो होतो आणि फायनली हा सॉईल सरफेसच्या वर आपला न्यू प्लांटला प्रोड्यूस करतो. तर असा हा सकर जो आहे ह्याला अंडरग्राऊंड रनर असे सुद्धा म्हणतात. फॉर एक्झाम्पल क्रिसॅन्थॅमम अँड बनाना. त्यानंतर फोर्थ मॉडिफिकेशन आहे ऑफसेट, जे आपल्याला ॲक्वॅटिक प्लांट्समध्ये पाहायला मिळतं.
याला आपण ॲक्वॅटिक रनरसुद्धा म्हणू शकतो. इंटरनोड जी आहे ही 1 इंटरनोड लाँग असा हा स्टेम असतो आणि रोझेटसारखा प्लांट हा ग्रो करतो. फॉर एक्झाम्पल वॉटर हायसियांथ और जलकुंभी, त्यालाच आपण इकॉर्निया असे म्हणतो, आणि पिस्टिया हेही याचंच एक्झाम्पल आहे. त्यानंतर थर्ड मेन मॉडिफिकेशन आहे एरियल मॉडिफिकेशन. एरियल मॉडिफिकेशनमध्ये सर्वात पहिलं मॉडिफिकेशन आपण स्टडी करतो आहे क्लॅडोड, ज्यामध्ये ब्रांचेस या 1 इंटरनोड लॉंगर दिसतात. फॉर एक्झाम्पल ॲस्परॅगस. नेक्स्ट मॉडिफिकेशन आहे थॉर्न्स, ज्यामध्ये स्टेमवरचे ज्या ॲक्झिलरी किंवा अपायकल बड आहेत या पॉइंटेड आणि हार्ड थॉर्न्समध्ये कन्वर्ट होतात. थॉर्न्स हे प्रोटेक्शनचं काम करतात आणि ट्रान्सपिरेशनचा रेटसुद्धा रिड्यूस करतात. नेक्स्ट मॉडिफिकेशन इज फायलोक्लेड, ज्यामध्ये स्टेम हा लीफसारखा ग्रीन आणि फोटोसिंथेटिक बनतो आणि त्यामधले जे लीफ आहे हे स्पाइन्समध्ये रिड्यूस होतात आणि ट्रान्सपिरेशनचा रेट देखील हे रिड्यूस करतात. फॉर एक्झाम्पल ऑपुन्शिया. जनरली हे प्लांट्स आपल्याला डेझर्ट्समध्ये पाहायला मिळतात. नेक्स्ट टॉपिक आहे पार्ट्स ऑफ लीफ. पार्ट्स ऑफ लीफमध्ये आपण लीफचे वेगवेगळे पार्ट स्टडी करणार आहोत. तुम्हाला माहीतच आहे लीफचं महत्त्वाचं फंक्शन आहे फोटोसिंथेसिस, आणि यामध्ये काही स्टोमॅटासुद्धा प्रेझेंट असतात. लीफमध्ये आपल्याला मेनली 3 पार्ट स्टडी करायचे आहेत. त्यापैकी सगळ्यात खालचा पार्ट पिटिओलचा सगळ्यात बेझल पार्ट जो आहे याला हायपोपोडियम किंवा लीफ बेस असं म्हटलं जातं. सेकंड पार्ट आहे मिझोपोडियम, ज्यालाच आपण पिटिओल किंवा स्टॉक ऑफ लीफसुद्धा म्हणू शकतो. आणि अपर मोस्ट पार्ट जो आहे त्याला म्हणू शकतो आपण इपिपोडियम, ज्यामध्ये आपण लीफ लॅमिनाला पाहतो आहे. लीफ लॅमिना हा डॉर्सिव्हेंट्रल स्ट्रक्चर शो करतो, ज्यामध्ये डॉर्सल सरफेस हा डार्क ग्रीन कलरचा दिसतो आणि व्हेंट्रल सरफेस हा थोडा व्हाईटिश किंवा फेंट ग्रीन कलरचा असतो. पहिली डायग्राम अल्टरनेट फायलोटॅक्सी शो करते. सेकंड डायग्राम अपोजिट फायलोटॅक्सी शो करते आणि थर्ड डायग्राम व्हर्ल्ड फायलोटॅक्सी शो करते. अल्टरनेटमध्ये एका नोडवर एकच लीफ अराईज झालेला दिसतो, जेव्हा की अपोजिट फायलोटॅक्सीमध्ये एका नोडवर 2 लीव्स अपोजिट साईडला अराईज झालेले दिसतात आणि व्हर्ल्ड फायलोटॅक्सीमध्ये एका नोडवर 2पेक्षा जास्त लीव्स हे वर्ल्ड मॅनरमध्ये म्हणजे सर्क्युलर मॅनरमध्ये अराईज झालेले दिसतात. नेक्स्ट आहे टाइप्स ऑफ व्हेनेशन. देर आर 2 टाइप्स ऑफ व्हेनेशन, रेटिक्युलेट व्हेनेशन अँड पॅरलल व्हेनेशन. डायग्राममध्ये रेटिक्युलेट व्हेनेशन जे आपल्याला डायकॉट प्लांटमध्ये पाहायला मिळतं आणि पॅरलल व्हेनेशन हे ऑलवेज मोनोकॉट प्लांट्समध्ये पाहायला मिळतात. Stems modified into flat green organs performing the function of leaves are known as option A cladode, B phyllodes, C phyloclade, D scales. Answer is option C phyloclades. Leaves become modified into spines in pea, onion, silk cotton and opuntia. So answer is option D opuntia, which is the example of phyloclade. How many plants among China rose, ocimum, sunflower, mustard, Alstonia, guava, calotropis and nerium have opposite phyllotaxy? So there are 3 plants having the opposite phyllotaxy, that are ocimum, then calotropis and guava. Ocimum, calotropis and guava. Phyllodes is present in Australian acacia. Whorled simple leaves with reticulate venation are present in option A Calotropis, B neem, C China rose, D Alstonia. So answer is Alstonia. Alstonia shows the whorled phyllotaxy in which 5 to 6 leaves are present in a whorl or circular manner. त्यानंतर आहे टाइप्स ऑफ इन्फ्लोरेसन्स. देर आर 2 टाइप्स ऑफ इन्फ्लोरेसन्स, रेसिमोस टाईप आणि सायमोस टाईप.
त्यापैकी रेसिमोस टाईप इन्फ्लोरेसन्सला इनफायनाईट किंवा अनलिमिटेड इन्फ्लोरेसन्स असं आपण म्हणू शकतो, कारण यामध्ये पेडंकलची ग्रोथ ही अनलिमिटेड असते, म्हणजेच इनफायनाईट असते. म्हणूनच आपण याला अनलिमिटेड इन्फ्लोरेसन्स असं पण म्हणू शकतो. यामध्ये अपायकल बड हा कधीही फ्लावरमध्ये टर्मिनेट होत नाही आणि ॲक्रोपिटल सक्सेशनमध्ये फ्लावर्सचं ऑर्डर ऑफ ओपनिंग दिसतं. फॉर एक्झाम्पल गोल्ड मोहर. सेकंड टाईप आहे सायमोस इन्फ्लोरेसन्स. यालाच आपण म्हणू शकतो फायनाईट किंवा लिमिटेड ग्रोथ इन्फ्लोरेसन्स. सायमोस इन्फ्लोरेसन्समध्ये लिमिटेड ग्रोथ दिसते, कारण की अपायकल बड ही नेहमीसाठी टर्मिनेट होते फ्लावरमध्ये. यामध्ये ऑर्डर ऑफ ओपनिंग बेसिपिटल सक्सेशनमध्ये दिसतं आणि डिस्क फ्लावरमध्ये सेंट्रिफ्युगल सक्सेशनमध्ये ऑर्डर ऑफ ओपनिंग दिसतं. आजचे टॉपिक जर समजले असतील आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा.